नमस्कार. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. तर सगळ्यांचं मी स्वागत करतो. अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय पुणे, महाराष्ट्र राज्य आयुष संचालनालय नवी मुंबई आणि भारत सरकार आयुष मंत्रालय यांच्या मार्फत कोविड-19 महामारीसाठी जनमानसामध्ये प्रचार प्रसार, आयुर्वेद काय त्याच्यासाठी भूमिका बजावू शकतो आणि आयुर्वेद कशा दृष्टीने उपयोगी ठरू शकतो, या उद्देशाने आयु संवाद व्याख्यानमाला कोविड-19 करता आयुर्वेद या विषयाअंतर्गत आपण आज चर्चा करणार आहोत. आजचा आपला हा व्याख्यानमालेचा दुसरा दिवस आहे आणि 3 दिवस आपण हे व्याख्यान घेणार आहोत. दर दिवशी विषय तोच असणार आहे, त्यामुळे जे लोक आज जॉईन होऊ शकणार नाहीत ते उद्या होऊ शकतात. तर सर्वप्रथम मी डॉक्टर मनोज चौधरी आणि डॉक्टर योगिता चौधरी यांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम मी ज्या ठिकाणी गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत आहे अशा आयुर्वेद शिक्षण मंडळाच्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, जे पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये गेल्या 1936 सालापासून कार्यरत आहे, त्याची एक संक्षिप्त माहिती मी आपल्याला देऊ शकतो की या संस्थेची स्थापना सर्वसामान्य गोरगरीब गरजू रुग्णांना आयुर्वेदाची सेवा करण्यासाठी म्हणून आमच्या संस्थेचे संस्थापक कैलासवासी वैद्यराज हरिभाऊ परांजपे सर यांनी 1936 साली या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेमार्फत अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय कार्यरत आहे. आता या संस्थेची जबाबदारी कैलासवासी वैद्यराज हरिभाऊ परांजपे, जे स्वातंत्र्य सैनिक आणि महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला होता आणि उत्कृष्ट शल्यतंत्रज्ञ ते होते. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव डॉक्टर म. परांजपे सर या संस्थेचा कार्यभार पाहत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विद्यमान प्राचार्य डॉक्टर सतीश डुंबरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या व्याख्यानमालांचे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करत आहोत. आणि या महाविद्यालयामध्ये BAMS ग्रॅज्युएशन कोर्स, पदव्युत्तर अभ्यासक्रम कोर्स म्हणजे MD आयुर्वेद अभ्यासक्रम चालवला जातो आणि त्या ठिकाणी मेरिटचे गोरगरीब विद्यार्थ्यांना अत्यल्प शासकीय जी काही फी असेल त्यामध्ये शिक्षण उपलब्ध होत आहे. आणि मी त्या ठिकाणी गेल्या 16 वर्षापासून त्याच ठिकाणी कार्यरत आहे. आपण पुढे जाऊयात. प्रत्यक्ष आजचा जो विषय आहे त्याला आपण सुरुवात करूया. आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की जवळजवळ 1.25 वर्षापासून आपण भारत सुद्धा या कोविड-19 महामारी जी आहे ही त्याला सतावत आहे आणि जगभरामध्ये ही महामारी थैमान घालत आहे. तर आयुर्वेद कशा पद्धतीने आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला या महामारीपासून दूर ठेवू शकतो आणि जर आपण प्रभावित, संक्रमित झालाच या आजारामुळे, तर कोणत्या पद्धतीने आपण लवकरात लवकर बरे होऊ शकतो आणि इतरांना त्यापासून दूर ठेवू शकतो, याकरता या व्याख्यानमालेचा निश्चित उपयोग होईल याची मला खात्री आहे. प्रमुख आपण काय काय चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत या व्याख्यानामध्ये आजच्या. तर सर्वप्रथम मी सांगतो, काल थोडंसं आपल्याला आधी सूचना न दिल्यामुळं काही लोक नंतर जॉईन होऊ शकले नाहीत. 40 मिनिटाचं साधारणतः हे व्याख्यान असेल, 40 मिनिटाचं टाइम लिमिट आहे आणि नंतर पुन्हा प्रश्नोत्तरासाठी याच लिंकला आपण जॉईन व्हायचंय आणि त्यावेळी आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. काही जणांना त्यामुळे काल नंतर जॉईन होता आलं नव्हतं. तर मुख्य मुद्दे आपण या व्याख्यानामध्ये बघणार आहेत की आयुर्वेद जे जवळजवळ भारत भूमीमध्ये जन्माला आलेलं 5000 वर्षापासूनचं हे शास्त्र आहे, आपल्याच मातीतलं हे शास्त्र आहे आणि त्यामध्ये क्षमता आहे प्रत्येक आजाराला रोखण्याची, अगर तो झाल्यानंतर त्यापासून लवकरात लवकर स्वास्थ्य कसं मिळवायचं याच्यासाठी. त्यामुळं आयुर्वेदात साथीच्या आणि महामारीच्या रोगांचं वर्णन आहे का? कोविड-19 व्हायरस नेमका काय आहे, किती दिवसात त्याचं संक्रमण होतं, या संदर्भामध्ये आयुर्वेदाचे उपचार कशा पद्धतीने ते सिद्धांत उपयोगी ठरू शकतात. मानसिक स्वास्थ्य विशेषतः कुटुंबाचं आणि संपूर्ण समाजाचं या दरम्यान बिघडलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपण आयुर्वेदाचा काही उपयोग होऊ शकतो का, अशा सगळ्या दृष्टीने आपण
याची जी काही आहे ती चर्चा आज करणार आहोत. ओके. आवाज येतोय माझा? व्यवस्थित आवाज येतोय सगळ्यांना? काही जणांना आवाज येत नाहीये असं म्हणतायत. आपल्याला येतोय येतोय येतोय, आवाज येतोय येतोय. येतोय. धन्यवाद, धन्यवाद. हा येतोय, क्लिअर येतोय. ओके. माझी एक विनंती राहील आपल्याला, की माईक काही जणांचे चालू आहेत. त्यांनी कृपया माईक बंद ठेवा, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. शेवटी आपण प्रश्नोत्तर बघणार आहे, त्यावेळी माईक सुरू करू शकतो आपण. मानसिक स्वास्थ्यासाठी योग कसा प्रकारे, आयुर्वेद कशा पद्धतीने आपल्याला उपयुक्त ठरू शकतो, स्वसुरक्षेसाठी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदाचे कोणते उपाय आपण करू शकतो, त्यासाठी आपल्याला आहारामध्ये आपल्या रोजच्या आणि जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा, या कोविड-19 आजारामुळे काय शरीराचं नुकसान होऊ शकतं, आणि जर कोविड-19 झालाच तर आयुर्वेद कशा पद्धतीने उपयुक्त ठरेल, आणि वेगवेगळे नेहमी विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते आपण काही घेऊया. सर्वप्रथम हे राज्य शासन सांगतंय, आपलं भारत सरकार वारंवार सांगतंय, की आपण एखादा उपाय करतोय किंवा काही जणांनी लस घेतली आहे म्हणून ते बिनधास्त झालेले आहेत, असं करून चालणार नाही. जरी आपण आपण हे सगळे उपाय जे काही व्याख्यानात पाहणार आहेत हे जरी करत असू, तरी हे जे 3 मुख्य नियम आहेत, की योग्य पद्धतीने मास्कचा वापर करणं, हात वारंवार साबणाने धुणं, कमीत कमी 20 सेकंद, आणि गर्दीचं ठिकाण टाळणं, आणि प्रसंग आलाच तर कमीत कमी 6 फूट अंतर आपल्या एकमेकांमध्ये असायला हवं. हे 3 उपाय मात्र त्रिसूत्री आपण कायम अंगीकारायचे, हा आजार पूर्णतः हद्दपार होईपर्यंत. चला, ही जी काही माहिती आपण आज बघणार आहोत, ही केवळ मी आणि डॉक्टर योगिता चौधरी यांनी संकलित केलेली नाहीये. तर आपल्या भारत सरकारचं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांच्या अंतर्गत काय काम करणारी स्वायत्त किंवा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट नवी दिल्लीमध्ये आहे, आणि त्या ठिकाणी एक टास्क फोर्स आयुर्वेदाचं तयार झालं होतं आणि ते कार्यरत आहे अजूनही, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे आयुर्वेदातले गोष्टी एकत्र करून तज्ज्ञांनी हे सगळी माहिती गोळा केलेली आहे. हे माझं वैयक्तिक मत एकाच डॉक्टरचं आहे असं नव्हे, हे आपल्याला मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे. आयुर्वेद म्हणजे काय? बऱ्याच जणांना काय माहिती आहे, की झाडपाल्याचं औषध म्हणजे आयुर्वेद. असं नाहीये. तर मूळ शास्त्रीय खूप मोठी अशी बैठक असलेलं हे शास्त्र आहे. त्याचं संस्कृत भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आयु आणि वेद. आयु याचा अर्थ दीर्घायुष्य. कलियुगामध्ये आपल्याला 100 वर्ष आयुष्य अपेक्षित आहे. आणि वेद याचा अर्थ ज्ञान, संपूर्ण ज्ञान. तर दीर्घायुष्य प्राप्त करून घेण्यासाठीचं जे काही ज्ञान असेल त्याचं शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय. सगळ्यात थोडक्यात सांगायचं झालं तर आरोग्य संपन्न आणि सुखी जीवनाची ज्ञान प्रणाली असं आयुर्वेदाला म्हणता येईल. सुख म्हणजे नेमकं काय असतं? तर आयुर्वेदात चरक महर्षी, आपण नाव ऐकलं असेल, सर्वात प्राचीन अशी संहिता आहे आरोग्यशास्त्राचं वर्णन करणारी आणि विविध व्याधींची चिकित्सा वर्णन करणारी. त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की सुख संज्ञकम आरोग्यम. आरोग्य हेच खरं सुख आहे. बाकी आपल्याकडे बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे, याला एक मर्यादित अर्थ आहे. खरं सुख काय असेल तर आरोग्य. आणि त्यामुळं हे आरोग्य प्राप्त करून घेण्यासाठी आयुर्वेद हा जगभराचं लक्ष वेधलेलं आहे त्यांनी, आणि आयुर्वेदाकडून बऱ्याच जणांना अशा अपेक्षा आहे, आणि प्रत्येक ठिकाणी आयुर्वेद हा तितकाच यशस्वी ठरतोय. तर रोग झाले तरी त्याचे उपाय आयुर्वेदामध्ये आहे, आणि आरोग्य अबाधित ठेवायचं असलं तरी सुद्धा हे स्वास्थ्य रक्षणाचे उपाय सुद्धा आयुर्वेदामध्ये आहेत. सगळ्यात महत्व काय आहे आयुर्वेदाचं? तर आयुर्वेद हे मुळात जाऊन चिकित्सा करणारं शास्त्र आहे. म्हणजे आजार कशामुळे होतो नेमकं हे आधी शोधून काढलं जातं, आणि मुळात चिकित्सा केल्यामुळे तो आजार पुन्हा पुन्हा होत नाही. लाक्षणिक त्याला केवळ उपयोग होतं असं नव्हे, तर कायमचा तो आजार जो आहे, आपण जर ती पथ्य पाणी सांभाळली तर आपण त्याला दूर ठेवण्यास नक्की आपण त्या आजाराला यशस्वी होऊ शकतो. तर सर्वांना आरोग्य आणि स्वास्थ्य प्रदान करण्याचं सामर्थ्य या आयुर्वेद महान शास्त्रामध्ये आहे. आयुर्वेदामध्ये मूळ 2 प्रयोजन आहे. अन्य चिकित्सा शास्त्र, मग ते ॲलोपॅथी असेल किंवा होमिओपॅथी असेल किंवा अन्य काही इतर शास्त्र असतील, हेल्थ सिस्टीम्स असतील, त्याच्यापेक्षा आयुर्वेदाचं महत्व काय आहे? तर आयुर्वेदामध्ये मुळातच
प्रायोरिटी, प्राथमिकता जी दिलेली आहे ती आरोग्याचं रक्षण करायला दिलेली आहे. आरोग्याचं रक्षण म्हणजे स्वस्थ व्यक्ती आहे एखादी, तर त्याचं स्वास्थ्य कायम राहावं, स्वास्थ्य त्याचं कायम राहावं या दृष्टीने त्याच्यामध्ये प्रथम उपदेश केलेला आहे, आरोग्याचं रक्षण करायचं. आणि जर व्याधी झालाच, एखादा आजार झालाच, तर मग त्याची ट्रीटमेंट सुद्धा यशस्वी पद्धतीने करता येतं. अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य, जसं समूळ चिकित्सा हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे, मुळामध्ये चिकित्सा केली जाते, तसंच व्यक्तिसापेक्ष सर्वंकष दृष्टिकोन हे एक आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे प्रत्येक सब घोडे 12% असं न करता प्रत्येक व्यक्तीचं जे काही शारीरिक संघटन आहे, मानसिक संघटन आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने, ते पाहिलं जातं आणि त्यानुसार औषधोपचार आणि खाण्यापिण्याचे नियम जे आहेत ते सांगितले जातात. तरी सुद्धा या आजारासाठी म्हणून उपयुक्त जे काही प्रतिबंधक उपचार असतील वा आजार झाल्यानंतरचे उपाय असतील, ते अधिकाधिक लोकांना कसे यशस्वी ठरू शकतील हे आपण या माध्यमातून पाहतो आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्या सर्वांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उंचावण्यासाठी प्रोत्साहनात्मक म्हणून, अशा पद्धतीने रोग निवारक म्हणून सर्वंकष दृष्टीने आयुर्वेद उपयोगी पडू शकतो. आयुर्वेदामध्ये आपल्याला असं वाटतं, की केवळ काही ठराविक जुनाट आजारांचीच फक्त किंवा संधिवातासाठी, दम्यासाठी एवढ्यासाठीच फक्त आयुर्वेदात उपचार वर्णन केलेत की काय आणि एवढ्यापुरताच मर्यादित आयुर्वेद आहे असं आपल्याला वाटतं बऱ्याच जणांना. तर तसं नाहीये. आयुर्वेद हे सबंध जे काही म्हणून मनुष्य शरीराला व्याधी होऊ शकतात, शारीरिक व मानसिक, त्या सगळ्यांचं समाधान आयुर्वेदामध्ये केलंय आणि त्याच्यामध्ये 8 स्पेशलाइज ब्रांच आहेत. मग त्या सर्जरीशी रिलेटेड काही आहेत, काही ज्या रिलेटेड आहेत ते इंटरनल मेडिसिनशी रिलेटेड, लहान मुलांचे आजार असतील, मानसिक विकार असतील व पॉइझनिंग झाल्यामुळे काही डिसीजेस होणार असतील, अशा सगळ्याच आजारांचं, शिवाय आपल्याला निरोगी आणि 100 वर्ष आयुष्य, म्हातारपणाचं कोणतंही लक्षण न दिसता जगायचं असेल, तर त्याच्यासाठी रसायन चिकित्सा नावाची स्पेशल ब्रांच आहे. इनफर्टिलिटी म्हणजे मूलबाळ न होण्यासाठी, न हो कुणाला होत नसेल तर त्याचं निराकरण करण्यासाठी इन्फर्टिलिटी मॅनेजमेंट वर्णन करणारं वाजीकरण नावाचं एक अंग आहे. सांगायचं तात्पर्य की जे काही मनुष्य ला आजार वा समस्या भेडसावत असतील त्या सगळ्यांचं समाधान आयुर्वेद शास्त्रामध्ये स्पेशलाइज ब्रांच अशा स्वरूपामध्ये केलेलं आहे. आता आपण वळूयात महामारीकडे किंवा या साथीच्या आजारांकडे. या साथीच्या आजारांचं मुळामध्ये वर्णन आयुर्वेदात आहे का? तर मघाशी मी जसं सांगितलं, तर चरक संहिता इसवी सन पूर्व 1500 ते 2000 वर्षापूर्वी लिहिली गेलेली ही संहिता आहे. त्यावेळी सुद्धा त्याच्यामध्ये विमानस्थान नावाचा एक चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये सविस्तर जनपदोध्वंस म्हणून एक चॅप्टर वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वारा दूषित झाला तर, पाणी दूषित झालं तर, तो प्रदेश दूषित झाला तर, आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला आता वाटतंय सगळ्यांनाच, तो म्हणजे कालच दूषित झाला तर, म्हणजे वेळच जर दूषित झाली तर काय? अशा स्वरूपाने हे 4 फॅक्टर्स मूळतः महामारीची कारणं म्हणून त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मग त्याचं सविस्तर विस्ताराने त्या त्या काळानुसार वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचे निराकरणाचे उपाय सुद्धा वर्णन केलेले आहेत. सुश्रुत संहिता ही दुसरी आयुर्वेदाची संहिता आहे आणि त्याच्यामध्ये तर स्पष्ट औपसर्गिक रोग म्हणजे हा जो काही आज आपण कोविड-19 महामारी किंवा कोरोना व्हायरस संक्रमित होतोय एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये किंवा समुदायामध्ये सुद्धा त्याचा प्रसार होतोय. अगदी गतीने होतोय. त्याची कारणं सुद्धा आपल्याला सुश्रुत संहितेत मिळती-जुळती अशी मिळतात. ते म्हणजे प्रसंगात, म्हणजे आपण जर गर्दी केली तर, एकमेकांच्या अंगाला स्पर्श केला तर, एकमेकाच्या श्वासोच्छवासाच्या संपर्कात आपण आलो, एकत्र आपण जेवलो किंवा एकत्र आपण झोपलो किंवा एकमेकाची आपण वस्त्र किंवा टॉवेल किंवा अशा काही गोष्टी जर वापरल्या, तर हे जे काही संक्रमणाचे मार्ग आहेत, हे सगळे सुश्रुत संहितेत सविस्तर वर्णन केलेले आहे. सांगायचं तात्पर्य की या महामारीच्या किंवा साथीच्या पॅन्डेमिक डिसीज ज्याला म्हणतो, त्याचं विस्ताराने वर्णन आयुर्वेदामध्ये आवश्यक तेवढं केलेलं आहे. आता प्रत्येक वेळी एक प्रश्न विचारला जातो. एखादा नवीन आजार येतो, उदाहरणार्थ स्वाईन फ्लू आला किंवा चिकनगुनिया आला, झिका व्हायरस आला, सार्स आला किंवा आता कोविड आहे. असंच अन्य आजार सुद्धा, की हे आजार आयुर्वेदात वर्णन केलेत का? नेहमी प्रश्न विचारला जातो.
आणि मग वर्णन केले आले आहेत, तर ते त्या नावाने जसेच्या तसे वर्णन केलेले आहेत का? तर बरेच जण असे काही प्रश्न विचारतात आणि मग जो काही आयुर्वेदाचा जाणकार व्यक्ती आहे त्याला हसायला येतं. कारण का समाजामधून असे प्रश्न येणं स्वाभाविक आहे. कारण आयुर्वेदाची पूर्णतः माहिती सगळ्यांनाच असते असं नव्हे. सांगायचं तात्पर्य, की कोणत्याही आजाराची जी काही आहेत ती लक्षणं असतात आणि ती जी काही लक्षणं दिसत असतील, त्या लक्षणांशी मिळती-जुळती अशी काय स्थिती आयुर्वेदात वर्णन केलेली आहे, अशी मूलभूत माहिती तज्ञ संकलित करून वा त्याचा अभ्यास करून मग त्याची चिकित्सा पद्धती जी आहे ती शोधून त्याच आयुर्वेदातल्या ग्रंथातून चरक संहिता असेल, सुश्रुत संहिता असेल, अष्टांग हृदय असेल वाग्भटाचार्यांची यातून आपण करत असतो. आणि आयुर्वेद तज्ञ त्या पद्धतीने चिकित्सा करत असतो आणि त्याचा तंतोतंत उपयोग आपल्याला तितक्याच प्रमाणामध्ये दिसतो. सांगायचं तात्पर्य आचार्य चरकाचार्य स्वतः सांगतात, की प्रत्येक विकाराला जो आहे तो त्या विकाराला नाव असतंच असं नव्हे किंवा नाव दिलंच पाहिजे असं नव्हे. हे पहिलं लक्षात घ्या. प्रत्येक विकाराला नाव दिलंच पाहिजे असं नव्हे, हे सांगतात ते. आणि महत्वाचं त्याच्यामध्ये काय आहे, की त्या आजाराला अनुसरून, त्यांच्या लक्षणांना धरून आपण काय ट्रीटमेंट देणार आहोत, हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे नाव महत्वाचं नाहीये. त्यामुळं अजून भविष्यामध्ये वेगवेगळ्या नावाने आजार येतच राहतील आणि जर त्या प्रत्येकाचं आपण जर असं नावानिशी वर्णन म्हटलं, तर ते अशक्य आहे. आणि त्यामुळं मात्र सूत्र रूपाने या प्रत्येकाचं वर्णन आणि त्यासाठी सक्षम अशा उपचार पद्धती आयुर्वेदात निश्चित वर्णन केलेल्या आहेत. आज आपण जो संवाद करतोय, जर आपल्याला कोणतंही एखादी चिकित्सा पद्धती यशस्वी ठरायची असेल, तर 4 घटक महत्त्वाचे आरोग्य सेवेच्या दृष्टीने. ते म्हणजे एक डॉक्टर, औषध, परिचारक जो काही आपल्याला असिस्टंट असणार आहे तो डॉक्टरांचा आणि पेशंट रुग्ण. तर आज आपण भरपूर डिस्टन्सवरून एकमेकांशी चर्चा करतो आहोत. आणि ही चर्चा करत असताना रुग्ण म्हणून किंवा स्वस्थ आहात आपण आज, आपल्याला कोणताही आजार झालेला नाहीये, तर माझे आरोग्य माझी स्वतःची जबाबदारी आहे. हे जे काही आपल्याला वाक्य दिलेलं आहे, हे अगदी तंतोतंत योग्य आहे. आपणच स्वतःची काळजी घेतली पाहिजे, तर आपलं कुटुंब, पर्यायाने आपला सोसायटी म्हणा किंवा आपलं गाव म्हणा, पर्यायाने आपलं राज्य, आपला देश आणि हे जग संपूर्ण जे काही आहे या महामारीमधून दुरुस्त किंवा सुदृढ होण्यामध्ये आपल्याला उपयोग होणार आहे. ठीक आहे. एम आय ऑडिबल? कारण काही जणांनी पुन्हा एक प्रश्न टाकलेला आहे. येस येस. ओके, थँक्यू थँक्यू. आपण जाऊयात आता कोविड-19च्या थोड्याशा डिटेल्स मध्ये जाऊया. कृपया ऑडिओ ज्यांचा चालू आहे म्यूट करा. कोरोना व्हायरस जो आहे याची फॅमिली खूप मोठी आहे, कुटुंब खूप मोठी आहे आणि म्हणून आपण बघतो की हा अमेरिकेचा स्ट्रेन आहे, हा ऑस्ट्रेलियाचा स्ट्रेन आहे किंवा नवीन स्ट्रेन सापडला. बरोबर आहे. अशी त्याची म्युटेशन जवळजवळ 2-3 वर्ष होत राहतात कोणत्याही व्हायरसची. त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात घेतलं पाहिजे आपण, की हा व्हायरसचा जो समूह आहे, कुटुंब समूह जो आहे, तो बराचसा मोठा आहे. आणि सार्स याच्यातलाच तो एक शास्त्रीय दृष्ट्या सांगायचं झालं तर एक प्रकार आहे. आणि 2019 साली सर्वप्रथम हा आढळला म्हणून जागतिक आरोग्य संघटना WHO किंवा WHO यांनी याला कोविड-19 असं नामकरण केलेलं आहे या कोरोना व्हायरसला. आणि जागतिक महामारी म्हणून घोषित केलेली कारण त्याचा वेग जो आहे वाढायचा किंवा प्रसाराचा हा प्रचंड आहे. तर साधारणतः 2 ते 14 दिवसामध्ये याची लक्षणं जी आहेत ही उद्भवतात. तर सरासरी जर काळ आपण काढायचा झाला तर 5 ते 7 दिवस असा याचा काळ आहे. त्यामुळे आपण कोणाच्या संपर्कात आलो, बरोबर आहे. तर आपल्याला साधारणतः 2 दिवसामध्ये ती लक्षणं दिसू शकतात किंवा जास्तीत जास्त 14 दिवसात दिसतात आणि म्हणून एव्हरेज पिरियड जो आहे तो लक्षणं दिसण्याचा 5 ते 7 दिवस आहे. सगळ्यात महत्वाचं याचं सर्वप्रथम जे काही लक्षण दिसायला लागलं, की अगदी हलक्या स्वरूपामध्ये किंवा मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला ताप येतो. रुग्णाला स्वतःला कोणती लक्षणं जाणवतात? तर खोकला येतो. बोलत असताना सतत तुम्ही एक वाक्य जरी बोलायचं म्हटलं तरी 2-3 वेळा खोकलायला किंवा धाप लागते. त्या पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. मगाशी म्हटलं तसं ताप असतो, हलका ते मध्यम स्वरूपाचा. मायल्जिया म्हणजे पूर्ण शरीराच्या मांसपेशी दुखतात, डोकं दुखतं, घसा खवखवतो,
वास येत नाही, चव काही वेळा समजत नाही आणि काही रुग्णांना जुलाब दुखणं, पोट दुखणं किंवा सर्दी, नाक सतत वाहणं अशी लक्षणं असू शकतात. तर ही सगळी लक्षणं दिसायला लागली की तो कोविड-19 असं नव्हे. यातली 2-3 जरी लक्षणं दिसायला लागली, तरी सुद्धा ती आजाराची ती सुरुवात आहे हे आपण समजावं. ज्यावेळी आपण प्रत्यक्ष डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलला आपली तपासणी होते, त्यावेळी लक्षात येतं की श्वासाची गती जास्त वाढलेली असते, ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झालेलं असतं. सगळ्यात महत्वाचं की SpO2 मशीन जे आहे, हे आपण प्रत्येकाने सहज हे उपलब्ध होतं आणि याची किंमतही बाजारामध्ये फार नाहीये. साधारणतः एव्हरेज ₹1000 जे आहे, हे मशीन अवेलेबल आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, की हे मशीन जे आहे, हे तुमच्याकडे असू द्या. हं. तर ज्यांच्याकडे वयस्कर लोक आहेत, त्यांच्याकडे तर हे मशीन असायलाच हवं किंवा कोमॉर्बिड कंडिशन असलेले ऑलरेडी ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, डायबिटीज आहे, अशांच्या घरी हे मशीन असायला हवं आणि एकदम सिंपल याला पल्स ऑक्सिमीटर असं म्हणतात. साधारणतः 94च्या खाली आपलं जे आहे रीडिंग हे SpO2 सॅच्युरेशन किंवा ऑक्सिजन सॅच्युरेशन त्याला म्हणतात, हे असायला नको. 94च्या वर असेल तर आपण साधारणतः त्या स्थितीमध्ये स्वास्थ्य स्थितीमध्ये आहोत असं आपण समजूया. पुढे जाऊयात तर आणि मग ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी झाल्याने अनेक अवयव जे आहेत ते प्रभावित होतात आणि ते निकामी होऊ शकतात. ठीक आहे. तर हे मी अगदी तीव्र स्वरूपाची, गंभीर स्वरूपाची स्थिती आपल्याला सांगतोय आणि ती येऊ नये म्हणूनच हे व्याख्यानाचं प्रयोजन आहे. सगळ्यात सुरुवातीला जर सांगायचं झालं तर कोविड-19चा जर आपण प्रवास वर्णन करायचं झाला, तर व्हायरस जो आहे तो शरीरामध्ये प्रवेशित करून होऊच द्यायचा नाही, ही पहिली काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी त्रिसूत्री गरजेची आहे. कोणती कोणती त्रिसूत्री? की मास्कचा योग्य पद्धतीने वापर करायचा आहे, वारंवार आपण साबणाने हात धुवायचे आहेत आणि तिसरं सोशल डिस्टन्सिंग, कमीत कमी संपर्क. या 3 गोष्टी ज्या आहेत हे महत्वाचं आहे आणि याच्यामुळे व्हायरस आपल्या शरीरातच अजिबात प्रवेश करणार नाही. बरोबर आहे. समजा चुकून प्रवेशित झालाच, तर तो प्रवेश जो आहे तो आपल्या अन्य कुटुंबियांमध्ये, मित्र-मैत्रिणींमध्ये वा आपण स्वतःला आयसोलेट करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचं रेप्लिकेशन आपण थांबवायचंय. आणि आपल्याला जो काही इन्फेक्टेड आपण झालो आहोत, तर आपल्या शरीराचं डॅमेज, हानी कमीत कमी कशी झाली पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि म्हणून शरीर कोशिकांमध्ये व्हायरस प्रवेशितच होऊ नये म्हणून आयुर्वेदाचे प्रतिबंधात्मक उपाय आपण जे आज बघणार आहे ते आपल्याला उपयोगी पडतात. समजा आपल्या शरीरामध्ये इन्फेक्शन झालं तर लाक्षणिक आयुर्वेदाची चिकित्सा कशा पद्धतीने उपयुक्त ठरू शकते आणि शरीराचं डॅमेज होऊ नये किंवा जे झालंय ते भरून निघावं म्हणून रसायन चिकित्सा, ज्याला सोप्या भाषेत आपण टॉनिक म्हणतो, ती टॉनिक आयुर्वेदाची टॉनिक्स कशी उपयोगी पडू शकतात हे आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. जाऊयात आपण एका एका त्यातल्या काही विशिष्ट भागांकडे. आता प्रोफिलॅक्टिक म्हणजे काय? तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आयुर्वेद कसा उपयोगी पडू शकतो हे सर्वप्रथम आपण बघूया. त्याच्यामध्ये योग किंवा जे काही सूक्ष्म व्यायाम, बैठी आसनं असतील, पोटावर झोपायची आसनं असतील, शवासन, मकरासनासारखी असतील किंवा दीर्घ श्वसन असतील, ही कमीत कमी 10 मिनिटं प्रत्येकाने रोज करायलाच हवं. हे आपण लक्षात घ्या. ज्याचा आपण सविस्तर आज आपल्याला समय मर्यादा असल्याने विचार करू शकणार नाही. आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे जे काही उपाय आहेत याची आपण आज चर्चा करायची आहे. ते म्हणजे नाकात घालायचं औषध, गुळण्या करायच्या औषधी पाण्याने, वाफ घ्यायची आहे, योगोपचार, हळदीचं दूध आणि आयुष काढा, जो आपल्याला आयुष मंत्रालय आणि त्या सगळ्या आपल्या सिस्टीम मार्फत माहित झालाय. सगळ्यात सुरुवातीला वारंवार आपण गरम पाणी पिणं आवश्यक आहे. विशेषतः ज्यांना दम्याचा, सर्दीचा, खोकल्याचा वारंवार त्रास त्या होतो मला विचारतात काका काय म्हणली? अशा बरं. लोकांनी त्या अजिबात म्हणत्यात काका काय म्हणला का? कधीच वाटलं. अशा लोकांनी अजिबात जो आहे तो थंड पाणी पाहायला सुद्धा नको त्यांनी. माठातलं पाणी सुद्धा त्यांनी पिण्याची आवश्यकता नाही. रादर पिऊ नये. त्यामुळे वारंवार गरम पाण्याचा वापर केला पाहिजे. केवळ सर्दी, खोकला, दमा आहे अशा लोकांनी नव्हे तर सगळ्याच लोकांनी, जेणेकरून आपल्याला ह्या आजारापासून दूर होण्यास मदत होऊ शकते. आपल्या भारताचे किचन जे आहे किंवा स्वयंपाकघर हे उत्कृष्ट पद्धतीने आपला प्रत्येक अन्नपदार्थ खरं तर पारंपरिक पद्धतीने आपण बनवतो, ज्याच्यामध्ये मसाल्यांचा जास्तीत जास्त वापर असतो. जसं हळद, लसूण, त्याच्यानंतर धने, जिरे इत्यादी. यांचा थोडा जास्त प्रमाणामध्ये आपण वापर केला या काळात तरी चालेल, जेणेकरून आपल्याला प्रतिकारशक्ती डेव्हलप होण्यामध्ये मदत होईल.
च्यवनप्राश हा प्रत्येकाने खायलाच हवा. विशेषतः च्यवनप्राशचं जे काही महत्व आहे ते आपल्याला जर शास्त्रीय भाषेत न सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये सोप्या भाषेत सांगतो की आवळा मुख्य घटक द्रव्य असल्याने नॅचरल व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये असतं. आणि नॅचरल व्हिटॅमिन सी आपल्याला किती उपयुक्त आहे की अँटीऑक्सिडंट म्हणून शरीराचं काम करतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि विशेषतः मुख्य लक्षणं जी आहेत या आजाराची सर्दी खोकला वगैरे यापासून आपण सहज दूर राहू शकतो. त्यामुळे किती प्रमाणात खायचं आहे तर ब्रश केल्या केल्या किमान 10 ग्रॅम प्रत्येकाने अडल्ट व्यक्तीने ते खायला हवं. तर रोगप्रतिकारक शक्ती च्यवनप्राशची अनेक आजारांना विशेषतः व्हायरल इन्फेक्शन्सला दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. हे अनेक रिसर्च पेपर्स त्याच्यावर पब्लिश झालेले आहेत. आता येऊयात आपण आयुष काढ्यावर. आपल्याला हा बाजारात आता रेडीमेड सुद्धा अनेक फार्मसीचा मिळायला लागलेला आहे. आपल्याला स्वतंत्र वेगवेगळे घटक द्रव्य शोधण्याची किंवा पाहण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये मुख्यतः तुळशी, मनुका, त्याच्यानंतर दालचिनी, काळी मिरी किंवा आपण काय म्हणूयात त्याला अजून सुंठ, ही जी औषधं आहेत ही मुख्य 5 घटक द्रव्य आहेत. आणि या 5 घटक द्रव्यांच्या काढ्याचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतोय. विशेषतः 3 ग्राम एवढ्या प्रमाणामध्ये ही 5ही औषधं एकत्रित घ्यायची आहे. साधारणतः अंदाजे एक छोटा चमचा आणि 150 ml पाण्यामध्ये ते उकळायचे. किती उकळायचं तर साधारणतः अर्ध म्हणजे 300 ml पाणी घ्यायचं आणि 300 ml चं उकळून 150 ml करायचं. आणि ज्यावेळी ते सहन होईल इतकं कोमट झालं की गाळून मग ते आपण प्यायचंय. आपण जर आपल्याला समजा त्याची चव थोडीशी कडू अशी वाटू शकते किंवा वेगळी वाटू शकते, तिखट वाटू शकते काही जणांना, तर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण थोडासा गूळ अगर त्याच्यामध्ये लिंबाचा रस, खायच्या लिंबाचा रस थोडासा घालू शकतो आपण. आणि अशा पद्धतीने हर्बल टी जो आहे तो आपण घेऊ शकतात. अनेक फार्मसीचा आता रेडीमेड असं हे मिश्रण सुद्धा मिळतं. जसं आपल्या समोर एक गव्हर्नमेंट फार्मसीचा आयुष क्वाथ हे जे आहे टॅबलेटची आपल्याला पावडरची ही बॉटल दिसते. असंच दूध पापेश्वर फार्मसीचं रेडीमेड टॅबलेट सुद्धा मिळतात. 1 कपभर गरम पाण्यामध्ये चहासारखं गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये ती टॅबलेट टाकायची आणि ती विरघळायची. रेडी आपल्याला इन्स्टंट असा काढा सुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो. तर सहज हे उपलब्ध अशी ही पद्धती आहे. किमान आपण दिवसातून 2 वेळा हा काढा घ्यावा. त्याच्यानंतर ज्याला गोल्डन मिल्क किंवा सुवर्ण दुग्ध म्हटलं जातं ते म्हणजे हळदीचं दूध. हळद जी आहे ही अँटीबॅक्टेरियल अँटीव्हायरल म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे. तर हळद आणि दूध हे एकत्र उकळून साधारणतः 150 ml गरम दुधामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1-2 मिनिटं आपण ती उकळायची आणि मग गाळून 1 किंवा 2 वेळा किमान आपण दिवसातून घ्यायची आहे. हे खाली जे रेफरन्सेस दिलेले आहेत ना, आपल्याला मी ते सविस्तर सांगू शकणार नाही. तर हे विशेषतः त्याच्यावर झालेले संशोधनाचे शास्त्रीय दाखले आहेत आणि त्यानुसार आपण हे सगळं संकलन जे आहे ते केलेलं आहे. पुढे जाऊयात. आपले हे जे लेक्चर असेल याला समय मर्यादा 40 असणार आहे. याच लिंकला आपण पुन्हा सगळ्यांनी जोडायचं आहे आणि आपण पुढचे प्रश्नोत्तर जे आहेत राहिलेला भाग घेणार आहोत. हे पण लक्षात ठेवा. पुन्हा एकदा आठवण करून देतो. त्यानंतर चा उपाय म्हणजे नाकामध्ये औषधी तेलाचे ड्रॉप्स सोडणं. तर अणुतेल म्हणून छोट्या अगर मोठ्या आयुर्वेदाच्या दुकानात सहज उपलब्ध होणार हे अणुतेल नावाचं औषधी तेल आहे. आणि आपल्याला जर सवय नसेल तर जसं या मधल्या चित्रात दाखवलंय तसं आपण बोटावर 2 थेंब घेऊ शकतो ते आणि नाकामधून फिरवू शकतो. या तिसऱ्या स्लाइड मध्ये किंवा चित्रामध्ये जसं दाखवलंय या फोटोत तसं. ठीक आहे. आणि याचा आपण लिटरली नाकामध्ये ड्रॉप्स जसे सोडतो तसे सुद्धा 2-2 थेंब सोडू शकतो. याच्यामुळे काय होतं की फिजिकली ते जे काही नाकामधूनच हे व्हायरस जे आहेत हे जास्तीत जास्त आपल्या शरीरात प्रवेश करत असतात आणि फिजिकली त्यांना आपण रोखण्याचं काम या माध्यमातून करू शकतो आणि बायोमास्क सारखं हे काम करू शकतं. पुन्हा एकदा सांगतो की आज आपण नाकात तेल टाकायची सुरुवात केली, जसं इथं मी तुम्हाला सांगितलंय की उद्यापासून मास्क फेकून द्यायचा असं अजिबात करायचं नाहीये. हे अतिरिक्त उपाय म्हणून आपण पाहतो आहोत. आपण यासाठी हे कायम लक्षात घ्या. त्यानंतर वाफ कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे. वाफ घेत असताना आपण त्या गरम पाण्यामध्ये ताजी पुदिन्याची पानं किंवा ओव्याची पानं आपण टाकू शकतो आणि विशेषतः घसा खवखवणं किंवा कोरडा खोकला अशी लक्षणं असतील त्याच्यासाठी तर हे
फारच उपयुक्त दिसतं आणि 1 किंवा 2 वेळा वाफ घेतली तर तुमची खोकल्याची डास निम्म्यापेक्षा कमी झालेली आपल्याला दिसते. जरी आपल्याला खोकला नसेल तरी सुद्धा आपण ही वाफ घेतली तर आपली श्वास प्रणाली किंवा श्वसन संस्था मजबूत किंवा काय म्हणूया सुदृढ करायला याचा निश्चित चांगला उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. थोडस मी जरा अटेंडन्स जी आहे ती लोकांची किती आहे हे बघतो आणि मग आपण पुढच्या विषयाकडे जाऊयात जेणेकरून यानंतर आपल्याला पुन्हा सगळ्यांना पुन्हा याच लिंकला